Hello everyone, myself Monica Gaikwad and I am the student of Government College of Education Akola. Here I am present in the class 8 subject physics and topic is force and friction. It is such an interesting topic, force and friction, and let me see the subtopic of this given topic is types of friction. So let me see. Firstly, our topic is force. So firstly we define the force. So what is force? Any object, if we have to given any object and this object we applied any type of force, some type of force on this given object. So that's because of force we acting on them, the given object should be displaced from one position to the another position, and this is called as force. Overall this is called as force. In our short definition and short words using definition we have to describe the force. So let me write down the definition of force. Force is the push or pull acting on an object. Push or pull acting on an object. Push or pull acting on an object is called as force. So according to our given topic, we firstly define the force. आता in general आपल्याला माहित आहे की जर force आपण अप्लाय करत आहे तर डायरेक्ट म्हणजे त्याला एक स्पेसिफिक डायरेक्शन आहे, त्याला एक दिशा असते, एका दिशेने तो फोर्स ऍक्ट होत असतो. सो तो जो ऍक्ट झालेला फोर्स आहे त्याच्या प्रिव्हियस टॉपिक्समध्येच आपण जो ऍक्ट झालेला फोर्स आहे त्याचं डिस्प्लेसमेंट होताना ती जे आपण फोर्स ऍक्टिंग करत आहे त्या गिव्हन ऑब्जेक्टवर आणि त्याच्यामुळे जे त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे, हे डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर आता त्याचं वर्क कोणत्या टाईपचं आहे, दिस इज वर्क इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो, हे तिन्ही टाईपचे वर्क्स आपण तिथे पाहिलं. आता त्याच टॉपिकच्या रिलेटेड इथे आपल्याला जो गिव्हन फोर्स आहे आपण त्याला फर्स्टली डिस्क्राईब केलं. सो व्हॉट इज फोर्स? फोर्स इज अ पुश और पुल ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. पुश और पुल ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. लेट मी सी हिअर. आता आपण फोर्सला पाहिलं. आता फोर्स सोबतच जो फ्रिक्शन हा जो एक टॉपिक आहे, फ्रिक्शन्स म्हणजे काय, जिथे एक फोर्स ऍक्टिंग होऊन राहिला गिव्हन ऑब्जेक्टवर, बट दोन्ही मीन्स आता आपण एखादा ऑब्जेक्ट इथे कन्सिडर करूया. इफ we consider the one object, here is this is our object, and whenever we apply the force on this given object, the displacement of this object is with the direction of forward direction. If we force applied in the this direction, then the displacement should be in the forward direction. If we force applied from the opposite to the given object, then the displacement of this object is in अपोजिट टू द गिवन डायरेक्शन. सो अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर फोर्स अप्लाय करतो तर अप्लाय केल्यानंतर त्याची डायरेक्शन म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट कुठे होणार, हे ज्या दिशेने त्याच्यावर फोर्स अप्लाय करणं सुरू आहे त्या दिशेच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने होते. म्हणजे या दिशेने जर चालू असेल तर त्या फॉरवर्ड डायरेक्शनला तो मूव्ह होतो, आणि इथून चालू असेल तर त्याच्या इन फ्रंट ऑफ डायरेक्शनला तो मूव्ह होतो. अशा प्रकारे ज्या दिशेने आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करत आहे ते अप्लाय केल्यानंतर आपल्याला समजते की गिव्हन ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनला फॉरवर्ड होईल किंवा कोणत्या डायरेक्शनला ती डिस्प्लेस होईल. इट्स ओव्हरऑल कॉल्ड ॲज द फोर्स. बट व्हॉट इज द रिलेशन ऑफ फोर्स टू द फ्रिक्शन? आता आपल्याला जो टॉपिक आहे फोर्स अँड फ्रिक्शन, तर मग हा जो फोर्स आपण अप्लाय करत आहे तर हा फोर्स आणि फ्रिक्शन, व्हॉट इज द कोऑर्डिनेटल द गिव्हन रिलेशन बिटवीन बोथ ऑफ अस, फोर्स अँड फ्रिक्शन? सो लेट वी सी इन डिटेल अबाउट दॅट. बघा आता ही ऑब्जेक्ट आहे, याच्यावर कोणता तरी फोर्स अप्लाय होत आहे. तर फ्रिक्शन मध्ये फर्स्टली 3 टाइप्स येतात. दॅट इज फर्स्ट इज स्टॅटिक फ्रिक्शन, सेकंड इज रोलिंग फ्रिक्शन, अँड थर्ड इज दी स्लाइडिंग फ्रिक्शन. तर असे हे जे 3 टाइप्स आहेत या गिव्हन ऑब्जेक्टच्या अकॉर्डिंगली आपण त्याला थोडं डिस्क्राईब करूया की व्हॉट इज द डिफरंट टाइप ऑफ फ्रिक्शन हिअर. सो लेट वी सी. इफ द गिव्हन ऑब्जेक्ट इज इन द स्टेडी पोझिशन और इज इन द रेस्ट, जर गिव्हन ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहे मीन्स आता ही ऑब्जेक्ट आहे, ओके, तर याच्या हा जो ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जो खालून त्याला फोर्स अप्लाय, स्टेडी केव्हा असते की जेव्हा ती म्हणजे त्या ऑब्जेक्टवर कुठे ना कुठे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा ऍक्ट होत आहे. म्हणजे बघा आता आपल्या पूर्ण अर्थवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत आहे, त्यामुळेच आपण एका स्टेडी पोझिशनवर उभं असतो किंवा स्टेडी पोझिशनला मोशन करतो किंवा मुवमेंट्स करतो वेगवेगळे. बट आता तेच आपण जर स्पेसमध्ये गेलो तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाहीये तर आपली तिथची मुवमेंट कशी असते, ऍट रॅन्डम
ती आपली मुवमेंट असते. म्हणजे आपण स्टेबल पोझिशनला राहू शकत नाही स्पेसमध्ये बिकॉज ऑफ द लॅक ऑफ ग्रॅव्हिटी. तिथे ग्रॅव्हिटीच नाही आहे. सो तरी मग आपण फर्स्टली काय पाहिलं, जे आपलं फर्स्ट फ्रिक्शन आहे त्यामध्ये फर्स्ट फ्रिक्शन आपण कोणतं घेतलं मग, दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. इन स्टॅटिक फ्रिक्शन द ऑब्जेक्ट इज इन रेस्ट, आणि रेस्टमध्ये असताना सुद्धा त्यावर काही ना काही फोर्स अप्लाय होत असतो. त्या खालून त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ऍक्ट झालेला आहे, वरतून सुद्धा त्याच्यावर एक स्पेसिफिक टाईपचा फोर्स अप्लाय झालेला आहे, त्यामुळेच तो स्टेडी पोझिशनला आहे. त्याचे वेगवेगळे टाईप सुद्धा येतात. त्यानंतर आता जर आपण एखादा ऑब्जेक्टला मोशन, म्हणजे त्याला जर एखादी आपल्याला मोशन द्यायची आहे तर आपण त्याला मूव्ह करू. त्यामुळे जर कोणी याला फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह करायचा प्रयत्न करत असेल तर ह्या ऑब्जेक्टचा असलेला ओन मास ते इक्वेबिलिटीने आपल्याला त्याच्यावर फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे आता ही ऑब्जेक्ट थोडीशी लाईट आहे वेटला, सो आपण फोर्स अप्लाय करताना आपल्याला जास्त त्याला फोर्सफुली ती गोष्ट पुढे फॉरवर्ड करायची गरज नाही, आपण इझिली ती गोष्ट हँडओव्हर करू शकतो. बट इथेच जर एखादी ऑब्जेक्ट जर फार हेवी असेल तर ती हेवी असल्यामुळे त्याचं जे ओन मास आहे तेवढी ओन एनर्जी आपल्यामध्ये स्वतःला जनरेट करावी लागते. आणि ओन एनर्जी जनरेट केल्यानंतर आपण ती जी ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे त्याच्या ओरिजिनल प्लेसपासून त्याच्या नेक्स्ट प्लेसपर्यंत डिस्प्लेस करू शकतो. सो इट इज आपण ओरल जे आता काही आपण एक्सप्लेनेशन पाहिलं, इट्स अबाउट द फ्रिक्शन. सो लेट मी राईट डाऊन द डिफरंट टाइप्स ऑफ फ्रिक्शन फर्स्टली हिअर. सो व्हॉट इज द फर्स्ट फ्रिक्शन? सो व्हॉट इज द फर्स्ट फ्रिक्शन? लेट मी सी. In types of friction, what is the first type that we see here? What is the first type? So according to our explanation, we see the first type of friction is static friction. Static friction. Next, sliding friction. Then next, rolling friction. Overall, we see here the three types of friction. So first is static friction, second is sliding friction, third is rolling friction. In our given type of friction, let me see one another example on our given board, and let me see the more about the friction. So if we consider the one object, if we consider one box is in rest position, if the given box is in rest position, see the box. Everyone can see this clearly? Okay, see properly. This is a box. This is a box. Any thing that we consider the cartoon here, this is the box. So let me see, this box is in the rest position. हा बॉक्स कुठेतरी एका ठिकाणी ठेवलेला आहे आणि ठेवल्यानंतर हा रेस्ट पोझिशनला आहे आपल्याला माहित आहे. ओके, हा रेस्ट पोझिशनला आहे. तर आता आपण याच्यावर काय काय आपल्याला इंडिकेशन्स करता येतील. ह्या स्टेडी पोझिशनला आहे तर याच्यावर फोर्स ऍक्ट होताना किंवा याच्या अंदर जे फ्रिक्शन होत आहे कशा प्रकारे होत आहे, किंवा जो फोर्स याच्यावर ऍक्टिंग होणार आहे तो कोणत्या डायरेक्शननी म्हणजे ऍक्टिंग होणार आहे, कुठून फोर्स अप्लाइड होत आहे. सो लेट मी सी. बघा, हा कोणता जो बॉक्स आहे हा स्टेडी पोझिशनला असल्यामुळे फर्स्टली तर हा कोणता टाईप झाला फ्रिक्शनचा, स्टॅटिक फ्रिक्शन इन द रेस्ट पोझिशन. दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन इज static friction. This is in the static friction. But static friction मध्ये असतानाही त्याच्यावर कोणते कोणते फोर्स अप्लाय होतात हे आपल्याला इथे पाहायचंय. बघा, कोणतीही ऑब्जेक्ट असेल जर ती स्टेडी पोझिशनला असेल तर त्याच्या डाऊन साइडनी त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो. मीन्स दी ग्रॅव्हिटी हियर, ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू gravity. We write down them due to gravity. Then after, आता सपोज एखादा पर्सन आहे, ते कोणीतरी प्रेझेंट आहे आणि तो त्या ऑब्जेक्टला त्याच्या फॉरवर्ड डायरेक्शननी
मूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे, कुठेतरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो ढकलण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे स्वतःहून त्या ऑब्जेक्ट एवढं मास त्याच्यावर अप्लाय करत आहे. म्हणजे सपोज जर तो बॉक्स हेवी असेल तर तो इझिली तर मूव्ह होणार नाही, किंवा इनडायरेक्टली किंवा इमॅजिनरी पोझिशनमध्ये तो वन प्लेस टू अनदर प्लेस डिस्प्लेस तर होणार नाही. पण डिस्प्लेस होणार नाही त्यामुळे जो कोणी त्याच्यावर म्हणजे जी कोणी पर्सन त्याच्यावर तो फोर्स अप्लाय करत आहे त्याच्या सेम मासनी तो फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे वी कन्सिडर दॅट इन दिस बॉक्स देअर इज अ मिनिमम 10 बुक्स इज प्रेझेंट. म्हणजे 10 बुक्स त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. कन्सिडर करू शकतो आपण, इमॅजिन करू शकतो की त्यामुळे 10 बुक्स ठेवलेले आहे. एव्हरी बुक इज इन द नियर बाय 1.5 kg वेट. म्हणजे खूप मोठे मोठे व्हॉल्युम्स जे असतात बुक्सचे, असे व्हॉल्युम्स जर आपण कन्सिडर केले तर नियर बाय 1/2 and 1 kg पर्यंत असतात. असं मिनिमम 5 kg पर्यंतचं वर्क त्याच्यामध्ये अपलोड केलेलं आहे, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सेट केलेलं आहे. मग आता हे सेट केल्यानंतर तो इझिली तर मूव्ह होणार नाही, कारण की सपोज जर तो पूर्ण बॉक्स 5 kgच्या एवढ्या एखाद्या ऑब्जेक्टनी भरलेला असेल तर जो कोणता पर्सन त्याच्यावर तो फोर्स अप्लाय करेल तर त्याला इझिली फोर्स अप्लाय करताना तो ऑब्जेक्टला मूव्ह करू नाही शकणार. त्याला तेवढंच मास त्या गिव्हन ऑब्जेक्टवर द्यावं लागेल. म्हणजे काय करणार तो की जो कोणता ऑब्जेक्ट आहे तो हेवी असल्याच्याने स्वतःहून त्या ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी पुष्कळ फोर्स लावेल. स्वतःचा जो फोर्स लावेल आणि त्यानंतर जी गिव्हन ऑब्जेक्ट आहे ती डिस्प्लेस होईल. आता डिस्प्लेस झाल्यामुळे इथे कुठे ना कुठे फ्रिक्शन झालं. ओके, फर्स्टली तर आता हे जे फोर्स अप्लाय होत आहे जो स्टडी पोझिशनला आहे त्या हेवी वेटमुळे, हेवी मासमुळे, म्हणजे हा याच्यामध्ये एवढे बुक्स आपण कन्सिडर केले की एवढे बुक्स आहेत त्याच्यामुळेच त्याला एक स्पेसिफिक मास मिळालेला आहे आणि त्या मासमुळेच तो एका स्टडी पोझिशन. मग स्टडी पोझिशनला आहे तर सगळ्यात आधी जो फर्स्ट पार्ट आहे आपला की त्यामुळे आपल्याला काय समजलं की मग इथे फ्रिक्शन पण कोणतं आहे, स्टेडी आहे, मीन्स स्टॅटिक फ्रिक्शन. आलं लक्षात? स्टेडी पोझिशनला दिसला म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. कोणतीही गोष्ट एका स्पेसिफिक मासमुळे स्टडी पोझिशनला असते. म्हणजे आता समजा एखाद्या गोष्टीला काहीतरी स्पेसिफिक मास आहे आणि ती एअरमध्ये तर ट्रॅव्हल होणार नाही ना, मास असल्याच्याने ती ग्रॅव्हिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि ग्रॅव्हिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील मीन्स ती स्टेबल पोझिशनला राहील. इज दॅट क्लिअर? ओके, सो बघा आपण जे फर्स्ट फ्रिक्शन पाहिलं याच्यामध्ये काय आहे की कोणतीही ऑब्जेक्ट जेव्हा स्टेडी पोझिशनला असते तेव्हा त्यावर स्टॅटिक फ्रिक्शन अप्लाय होत असतो. आणि स्टॅटिक फ्रिक्शन अप्लाय होताना त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यानंतर एखादा जर थर्ड पर्सन त्याच्यावर फोर्स अप्लाय करत असेल तर त्याला त्याच्या अपोजिट डायरेक्शननी फोर्स अप्लाय करावा लागतो. हे ओव्हरऑल आपण इथे पाहिलं. त्यानंतर ओव्हरऑल दिस इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक फ्रिक्शन. दिस इज द गिवन एक्झाम्पल ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग इथे हा जे आपलं फ्रिक्शन आहे, टाइप्स ऑफ फ्रिक्शनमध्ये आपण फर्स्ट स्टॅटिक फ्रिक्शनला इथे पाहिलं. सेम लाईक दॅट आता आपण जे नेक्स्ट टाइप्स आहे आपला हा स्टॅटिक फ्रिक्शन इथे एक्सप्लेन झाला. सो व्हॉट इज स्टॅटिक फ्रिक्शन? द स्टॅटिक फ्रिक्शन is the friction in which the given object is in the rest position. Given object is in the rest position and due to the rest position that can create a one friction on this given object or the surface. म्हणजे हे फ्रिक्शन होताना दोन एका थिंगच्या मधात ते फ्रिक्शन होते की जो खालचा गिवन सरफेस आहे त्यावर एका स्पेसिफिक ऑब्जेक्टमध्ये काही ना काही मास आहे असल्यामुळे ते दोघंही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत आणि एका स्टेडी पोझिशनला आहे. Means this is the interrelation between the given surface and given object is in the steady position. Given surface and given object is in the steady position, so we call them the static friction here. So overall it is known as a static friction. Let we go to the next point, that is sliding friction. At the first point आपल्याला clear झाला what is static friction and we define clearly them. Next our point is sliding friction. So what is sliding friction? आता बघा जेव्हा स्टॅटिक वर्ड होता, स्टॅटिक मीन्स स्टेडी आपण कन्सिडर केलं आणि स्टेडी पोझिशनला असताना मॅक्झिमम तो एका फिक्स डायरेक्शनला, फिक्स पोझिशनला आणि फिक्स सरफेसवर असतो. हे एक त्याचा सेम आणि इझी फॉर्मॅट आहे की स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये ऑब्जेक्ट स्टेडी आणि सेम पोझिशनला असते, ती डिस्प्लेस होत नाही, त्याला मोशन नाही आहे, काही नाही, म्हणून स्टेडी पोझिशन आपण कन्सिडर केली. आता स्लायडिंग फ्रिक्शन एक्सप्लेन करताना असे कोणते आपण त्याला एक्सप्लेन करू की अशा कोणते हे आहे की स्लायडिंग फ्रिक्शन शुड बी एक्सप्लेन विथ दिस वर्ड्स बिकॉज वी एक्सप्लेन द स्टॅटिक फ्रिक्शन विथ द वर्ड स्टेडी. ॲट द स्टेडी पोझिशन वी कॉल देम द स्टॅटिक फ्रिक्शन. सो विथ द हेल्प ऑफ विच वर्ड वी कॅन एक्सप्लेन दिस स्लायडिंग फ्रिक्शन? लेट वी थिंक अबाउट दॅट.
स्लायडिंग फ्रिक्शन. स्लायडिंग फ्रिक्शन, आता जसं आपल्याला स्टार्टिंगला स्टॅटिक फ्रिक्शन वरून थोडीफार इथे आयडिया आली होती की स्लायडिंग स्टेडी पोझिशनला आहे, तसंच आता इथे वर्ड आहे स्लायडिंग. सो व्हॉट इज स्लायडिंग? स्लायडिंग म्हणजे पण काय असते, कोणत्याही गोष्टीला जेव्हा आपण त्याला हाताने पुश करतो आणि पुश करताना ती एखाद्या पोझिशन पासून स्लाइड होते. स्लाइड मीन्स पुढे सरकते, पण सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असतानाच, म्हणजे की त्याची ओरिजिनल सरफेसचा जो कॉन्टॅक्ट आहे तो सोडत नाही. म्हणजे इथे स्टेडी पोझिशनला होता पण डिस्प्लेस झाला नाही, स्टेडी होता, सो स्टॅटिक. पण आता स्लायडिंग मीन्स वी कॅन डिस्प्लेस देम ॲट फ्रॉम गिवन पोझिशन to the next another position. We can slide in them the given object. आपण त्याला पुश करणार आहे विथ स्पेसिफिक मास, म्हणजे त्याला स्पेसिफिक मास आहे, त्या मासच्या एवढंच एक कन्सिडरेशन, एवढी एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट करून आपण स्पेसिफिक एनर्जीनी त्या गिवन ऑब्जेक्टला, त्या गिवन पूर्ण ओव्हरलॅप झालेल्या मासला पुश करू आणि पुश केल्यानंतर तो स्लाइड होईल, तो पुढे सरकेल. तर पुढे सरकताना त्यावर जो कोणता आपण फोर्स तिन्ही ठिकाणी अप्लाय होत आहे, पण वेगवेगळ्याने. फर्स्टली तर फोर्स अप्लाय होत होता, आता फर्स्टली इथे तर कोणतं डिस्प्लेसमेंट झालं नाही, मग फोर्स कसा अप्लाय झाला? फोर्स अप्लाय असा झाला की तो स्टेडी पोझिशनला आहे, तर खालून सरफेसवर त्या गिवन ऑब्जेक्टचं काही ना काही वेट आहे, आणि खालून जी ऑब्जेक्ट आहे त्यावर ग्रॅव्हिटेशनल, म्हणजे खालून जो सरफेस आहे त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इनडायरेक्टली कॉल्ड ॲज द फोर्स. सो त्या गिवन ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय झालेलाच आहे. सो वी कॉल देम दिस स्टेडी पोझिशन ऑब्जेक्ट इज इन द स्टॅटिक फ्रिक्शन विथ द गिवन ऑब्जेक्ट इज इन द रेस्ट ऑफ विच फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो इट इज स्टॅटिक. अँड इन स्लायडिंग वी कॅन मूव द गिवन ऑब्जेक्ट फ्रॉम द वन पोझिशन टू द अनदर पोझिशन with the help of pushing this given object from one to another, and we can sliding them, and the given surface and given object both are slided each other. म्हणजे सरकवल्यानंतर ती जी आता या पोझिशन पासून सपोज आपण सरकत आहे, इथे पाहू, आता हा पेन आहे आणि हा पेन मी या पोझिशन पासून पुढे सरकवत आहे, ती या पोझिशन पासून पुढे सरकत असताना ही पोझिशन तर एम्प्टी झाली, जी त्याची फर्स्ट ओरिजिनल पोझिशन होती. सो स्लाइड करताना या ओरिजिनल पोझिशन पासून पुढे सरकत असताना जी त्याची फर्स्ट पोझिशन आहे ही तर एम्प्टी झाली, मीन्स तो जो ऑब्जेक्ट आहे हा स्लाइड होताना त्याची ओरिजिनल पोझिशन लिव्ह करतो, सोडतो, तिथे त्यांनी त्याची ओरिजिनल पोझिशन सोडली आहे. सो आपण ऍक्ट केलेल्या फोर्समुळेच त्यांनी त्याची ओरिजिनल पोझिशन तिथून लिव्ह केलेली आहे, आणि देन दॅट कॅन बी ट्रॅव्हल फ्रॉम द नेक्स्ट पोझिशन. तिथून त्याने दुसरी पोझिशन गेन केलेली आहे. सो अशी जी ट्रॅव्हलिंग आहे त्याची फ्रॉम वन पोझिशन टू द अनदर पोझिशन विथ द हेल्प ऑफ अप्लाइड फोर्स ऑन दिस ऑब्जेक्ट, म्हणजे कोणता तरी एक विशिष्ट फोर्स त्याच्यावर अप्लाय झाल्यामुळे त्यांनी जी त्याची ओरिजिनल पोझिशन सोडून दुसरी एक पोझिशन गेन केलेली आहे, आणि तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनपासून स्लाइड झालेला आहे. दॅट कॅन बी स्लाइड फ्रॉम वन पोझिशन टू द अनदर पोझिशन अँड इन कॉन्टॅक्ट विथ द गिवन सरफेस. म्हणजे त्याचा सरफेस चेंज नाही झाला, इथे सरफेस तोच आहे, बट ओनली द गिवन ऑब्जेक्ट मे स्लाइड हियर, शुड बी स्लाइडिंग हियर. सो इट इज कॉल्ड ॲज ओव्हरऑल कॉल्ड ॲज द स्लाइडिंग. सो लेट मी सी द given diagram of sliding. It is the diagram of static friction in steady position. Let me see the diagram of sliding friction. Sliding friction मध्ये given हा सरफेस आहे, परत ही एक ऑब्जेक्ट आपण इथे कन्सिडर करू. आता ही जी ऑब्जेक्ट आहे आपल्याला ही ऑब्जेक्ट दाखवायची आहे की ही ऑब्जेक्ट आता स्लाइड झालेली आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून. आता ओरिजिनल पोझिशन पासून स्लाइड झाली मीन्स ही ऑब्जेक्ट होती इथे, दिसत आहे सर्वांना? बघा, ही ऑब्जेक्ट इथे आहे आणि स्लाइड करताना आता ही इथून या पोझिशन पर्यंत जेव्हा पोहोचेल मीन्स आता इथे एक स्पेसिफिक टाइम नंतर ती ही पोझिशन आता गेन करेल. स्लाइड केल्यानंतर एक स्पेसिफिक फोर्स अप्लाय केल्यानंतर ती पोझिशन गेन करेल, आणि त्याच पोझिशनला आपण म्हणतो, आणि त्याच फ्रिक्शनला, बिकॉज द गिवन फ्रिक्शन इज इन कॉन्टॅक्ट विथ द गिवन सरफेस अँड दॅट कॅन बी
स्लाइडेड फ्रॉम वन पोझिशन टू द अनदर पोझिशन, म्हणजे स्लाइड केलेली आहे या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत. सो वी कॉल देम दी स्लाइडिंग फ्रिक्शन. ओके, आपण सेकंड याच्यामध्ये जी ऑब्जेक्ट होती ती स्लाइड केली आणि सो वी कॉल देम दी स्लाइडिंग फ्रिक्शन. ओवरऑल इट इज द स्लाइडिंग फ्रिक्शन. वी कॅन acting such a force on this given object, and after applied the given some specific force on this given object, the given object should be slided from one position to the another position but in contact with the given surface. So this friction म्हणजे त्यांनी त्याची ओरिजिनल पोझिशन चेंज करताना सरफेस चेंज केला नाहीये, त्या सरफेसवर असताना वन पोझिशन पासून सेकंड पोझिशन पर्यंत तो मूव्ह झाला, बट इन कॉन्टॅक्ट विथ द गिवन सरफेस. सो वी कॉल देम दी स्लाइडिंग फ्रिक्शन. ओके, दिस इज द स्लाइडिंग फ्रिक्शन. सो लेट वी सी द रोलिंग फ्रिक्शन हियर. सो व्हाट इज रोलिंग फ्रिक्शन? In rolling friction, according to the given word, that's have the roll or the rotations and they rotate the given object. Everyone have the idea about the rolling friction? As same as above friction, is that here also we consider one object, that if we have one object, if this is an object, we completed it. This is an object and this is an object with some specific surface. If there have some specific surface, आता आपण कन्सिडर केली की हा ऑब्जेक्ट आहे नाही का सरफेसवर आहे, बट या सरफेसवर असताना आता हा सरफेस जो आहे हा सरफेस याच्या इथे नसून याला खाली काहीतरी आपण समजा सपोज याला खाली इथे हा जो कंप्लीट ऑब्जेक्ट आहे याला खाली जर असे व्हील अप्लाय केली, याला जर असे व्हील टाइप हे केलं तर याचं मोशन होताना याचं मोशन अकॉर्डिंग टू द स्टॅटिक फ्रिक्शन अकॉर्डिंग टू द स्लाइडिंग फ्रिक्शन असं न होता याचं फ्रिक्शन होते रोलिंग फ्रिक्शन. मीन्स जो सरफेस येईल तो सरफेस डायरेक्टली त्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही येणार. जो सरफेस आहे तो डायरेक्टली त्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये न येता तो येईल त्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये. कोणत्या? जे गिवन सरफेस आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण येईल? ऑब्जेक्ट का ते व्हील्स? सो कोण येईल? व्हील्स येतील. म्हणजे गिवन जो आपला कोणता हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्टचे जे व्हील्स आहेत, आता आपण इथे कन्सिडर करताना दोन व्हील्स इथे कन्सिडर केले, तर हे जी आपण डायग्राम घेतली आहे म्हणजे या डायग्रामला रोलिंग फ्रिक्शनमध्ये खाली व्हील्स अप्लाय केलेले असतात, त्यामुळे त्याचं फ्रिक्शन तर होतेच, पण फ्रिक्शन होताना ते फ्रिक्शन रोलिंग फ्रिक्शन होते. मीन्स द गिवन ऑब्जेक्ट शुड बी हॅव हियर द transfer his position from one position to another, that can be displaced his original position. They can be displaced from one position to the another position but with the help of wheels. And overall this is friction is called as the rolling friction. And this rolling friction, that given object is not in the contact with the surface, but which is in the contact of in the surface with the surface, that is the wheels. Wheels, here present wheels is in the contact with the surface, and with the help of wheel that we can displace the object from one position to the another position, and overall called as the rolling friction. And this is the rolling friction. So let me see here the three types of friction. Let me recall them. First is static friction, second is sliding friction, and third is rolling friction. In this three type of friction, firstly we see the static friction, that is the object is in the rest position and in rest position but is in the contact of surface, so we call them the static friction. And in next, sliding friction. In sliding friction, the object and the given surface change their position. The object is change their position from one position to the another position with the sliding the object, but surface remains same. So the given friction is the sliding friction. And the third is rolling friction, with the help of wheels and the rotations that can be rotate the given object with the help of wheels. And this the rotations is done and the object and given object is not in contact with the surface but wheel is in the contact with surface and the object get displaced with the help of wheels.
and it is called as the rolling friction here. So this is the static friction, sliding friction and rolling friction. So here we comprise see one comparison between both the three friction, that is sliding friction, rolling friction and static friction. So which is most strong? So here the static friction, here the static friction is greater than equal to the sliding friction and is greater than equal to the rolling friction. Overall, this is the three types of friction, and whenever we see the comparison between the three types of friction, we have to learn here that the static friction is greater than the sliding friction is greater than the rolling friction, and with the same way rolling friction is less than that of the sliding friction is less than that of the static friction. Overall, this is the force and friction and the types of friction. Okay, thank you.